आलेलं आहे बघा मित्रांकडून. हाय, कसा वाटला प्रवास? मस्त चालू आहे एकदम. आता कुठं आहात? आता समृद्धी एक्सप्रेसला आहोत आम्ही. औरंगाबाद संभाजीनगरच्या पुढे आहोत. आता कुठं थांबणार आहे? कुठं पुढं? आता पुढे आपलं जेवणासाठी एक 9 ते 10च्या दरम्यान आपली बस थांबेल. ओके, हॅपी जर्नी. थँक्यू. फ्लाईट चालू आहे ना? फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत MP मध्ये. बघूया आता MP मध्ये हे बिहारसारखे रिक्षा आहेत बघा तुम्ही. सेम रिक्षा आहेत MP मध्ये. हे खाण्याची पद्धत आहे MP वाल्यांची. ते आपल्या महाराष्ट्र लोकांना किंवा मुंबईवाल्यांना नाही जमणार. हे त्यांचा खाना वेगळ्याच पद्धतीचा असतो कुठला. हे तर वेगळाच आहे बघलं. बर्गर, डोसा वगैरे त्यांची तर भरपूर फेमस आहे. आता इथं आहे कबाब, व्हेज कबाबचा आहे. बहुतेक इथं शाकाहारी सर्व आहेत. मांसाहारी वगैरे कोण नाही. इथं हॉटेल वगैरे मांसाहारी भेटते, पण अंडाकडी एका ठिकाणी भेटतोय. आपल्याला जर खायचा लागला तुम्हाला कुठं इथं MP ला आलं तर झोमॅटो वगैरे आणून मागवायला लागतील. इथं मोमोज आणि चाऊमिन वगैरे तुम्हाला मिळू शकेल. इथं हा ब्रिज आहे. ब्रिजच्या मागे तुम्ही येऊ शकता. सरदार वल्लभभाई पटेल नाव आहे आपल्या हॉटेलपेक्षा. इथं बघा मोमोज वगैरे आहे इथं. सामान घेण्यासाठी ही दुकानं लावलेली आहेत. ये कौन सा मंदिर है भाई? ये चिरहुलानाथ हनुमान मंदिर. हनुमान मंदिर क्या? इसका क्या बता सकते हैं? क्या क्या मंदिर की क्या कहानी है थोड़े तो? ये हमारे जो है पहले महंत जी थे चिरहुल दास जी. हाँ, ये उनके जो है द्वारा बनवाई गई हैं 3 मंदिरें. हाँ, राम सागर, खेम सागर, चिरहुलानाथ. हाँ. जी तो ये 3 मंदिर है क्या? हाँ, 3 मंदिर हैं. एक ये है, हाँ, एक इसके आगे है, हाँ. एक इसके भी आगे है. 3 एक दिशा में, एक तरफ एक तरह एक मंदिर. ये बड़ा सबसे मंदिर है क्या? और 2 भी है उसका इतने लोग? हाँ, इसके आगे 2 और हैं. वो इससे बड़े हैं? हाँ, इनको कहते हैं हमारे लोग के मतलब यहाँ क्षेत्र में कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट. ओके ओके. मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता दररोज अशी गर्दी असते. तूप वगैरे पेट्रोल भेटत असे या प्रकारे आरती करतात. समोरची साईड आपल्याला अशी या प्रकारचे भाविक येतात. भाविकांचे अशी पूजा करतात. भाविक पूजा करतात. असे मनोकामना पूर्ण करतात.
मंदिरामध्ये सर्वजण पूजा अर्चना करतात. असा ज्या प्रकारची पूजा अर्चना होते इथं तुम्ही बघू शकता. मोठ्या संख्येने इथं भाविक येतात मंदिरात दर्शनासाठी. तुम्ही इथं मंदिरासाठी तुम्ही जाऊ शकता. बघता मंदिर आहे पुढं. या प्रकारे तुम्ही मंदिरामध्ये बघू शकता. हा मंदिर परिसर मोठ्या श्रद्धेने इथं मंदिर परिसरामध्ये इथं लोक येतात. हा MP मधला एक प्रसिद्ध मंदिर आहे. आपल्या नुकला कारणास्तव इथं आम्ही आलो आणि या मंदिरामध्ये दर्शन झाले आम्हाला. बरोबर हा आणखी थोडासा मंदिर आहे. हा पुढं कुठला मंदिर आहे ते बघू शकतो आपण. थांबा जरा. आणि म्हणजे जिल्ह्यामधले काय आहे जिल्हा MP मध्ये मध्य प्रदेशला आपण आणि काय आहे त्यामध्ये मंदिर आहे म्हणजे बघा इथं राशी शुक्ल राखलेल्या राणीतलामध्ये नगरपालिका सुंदर आणि एक मोहक क्षण तिथले बघा काढताही बघू शकता. आपण राणी तलाव हा एक मध्य प्रदेश रिवामध्ये फेमस तलाव आहे. बोटिंग वगैरे करता येतं. बघू शकता आपण बोटिंग वगैरे करता. सुरुवातीला सध्या इथं कोण दिसत मला बोटिंगचा टाइम आपण आलं तर आपल्याला इथं आपल्याला UP ला जायचं आहे. अयोध्या आणि सुंदर इथं आपण इथं एक मोहक क्षण टिपतो इथं बघा. खारुताई बघू शकता आपण. राणी तलाव हा एक मध्य प्रदेश रिवामध्ये एक फेमस तलाव आहे. इथं बोटलिंग वगैरे करतात इथं. तर बघू शकता आपण बोटलिंग वगैरे करता. आता सुरुवातीला सध्या तरी इथं कोण दिसत नाही मला. बोटलिंगचा टाईम म्हणजे आपण सकाळ आलो आहेत कारण आपल्याला इथून आपल्याला UP ला जायचं आहे अयोध्या आणि काशीसाठी. तर आपण लवकर इथनं निघायला लागेल म्हणून इथं आलेलो आहेत. बघूया आता. एक मिनट भाई साहब, ये क्या है? ये सर रानी तालाब के नाम से जाना जाता है, प्रसिद्ध है। रानी तालाब में इधर क्या होता है? इधर यही मतलब लोग घूमने आते हैं, वहाँ पर मंदिर है बगल में, पूजा वगैरह भी करते हैं लोग। और ये भी मंदिर है, काली माता का मंदिर है। ये काली माता का क्या? भैरव लिखा है उधर। हाँ वही भैरव जी का भी है, काली का भी है। तो इधर बोटलिंग करते हैं क्या? मतलब होड़ी- बोटिंग वगैरह नहीं करते हैं। अभी मंदिर में जाने के लिए क्या करता है? बोट पहले लगी थी लेकिन अब कुछ कारण बस नहीं लगी है। अब खराब ऐसा है? हो गई, यहाँ पर साइड में पड़ी है, वहाँ भी पड़ी है। ओके, धन्यवाद.